आजच्या सेशनची सुरुवात सुद्धा गोष्टीनेच होणार आहे, सुंदर रिअलिस्टिक गोष्ट, आणि सेशनचा शेवट सुद्धा एका रिअलिस्टिक गोष्टीनेच होणार आहे, रिअल लाईफ स्टोरीनेच होणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बनून राहा. मी का सांगतेय, कारण लोक मध्येच मग गुल वगैरे होऊ शकतात, म्हणून थोडंसं आधी सांगितलेलं बरं असतं. कारण त्या मला सेमिनारमध्ये पीपीटीमध्ये पण सांगावं लागतं, व्हॉट इज अजेंडा फॉर द मीटिंग. आपण खूप शहाणे असतो ना, आपल्याला अजेंडा कळल्याशिवाय आपण गोष्टी करतच नाही. काय अजेंडा आहे, भले जन्माचं अजेंडा नाही कळाला, का जन्माला आलोय तरी आम्ही रील न बघता का बसावं इथे, याचा अजेंडा आम्हाला कळायला पाहिजे, म्हणून सांगितलं. चला, दोन्ही हाताने टाळी, मुखाने नाम. हरे राम 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 हरे हरे, हरे नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे, फुल्लार बिंदाय पत्र नेत्र, येन त्वया भारत तैल पूर्ण, प्रज्वालितो ज्ञानमया प्रदीपः. सगळ्यांनी बोलायचे भगवद्गीतेची प्रार्थना. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं, व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम्, अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम्, अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीं. नमितो योगी थोर विरागी, तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर, गुरु ज्ञानदेव भगवंत. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं, तत्पदै दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. रामकृष्ण हरी. आज आपण अध्याय क्रमांक 8 मध्ये गेल्या सेशनला प्रवेश केला होता. त्याचा बॅकग्राऊंड आपण पाहिलाय, त्याचा बॅकग्राऊंड आपण काय आहे तो पाहिलाय. त्याच्यानंतर आपण खऱ्या विषयाला आजच्या सेशनपासून सुरुवात करणार आहोत. पण सेशन सुरू करण्यापूर्वी किंवा मुख्य विषयाला हात घालण्यापूर्वी त्याची थोडी पार्श्वभूमी आपण बनवून घेऊया. कसं असतं माहितीये, आयुष्यामध्ये जीवन जगत असताना सगळेच जीवन जगत असतात. मनुष्य जगत असतो, प्राणी जगत असतात, किडामुंग्या जगत असतात. या पृथ्वी तलावरती अनेको सजीव या कॅटेगरीमध्ये येतात. पण आपली अभिव्यक्ती, आपण कसे आहोत, या प्रत्येकामध्ये तुम्ही म्हणाल प्राण्यांमध्ये ना आमच्यामध्ये फरक आहे, आम्ही माणूस आहोत, ते प्राणी आहेत, फरक आहे. पण माणसामध्ये सुद्धा फरक आहे, हो ना? या गोष्टीला सगळे ॲग्री असाल. माणसात पण फरक आहे. बघा बरं का, आपल्या प्रत्येक दैनंदिन जीवनातली प्रत्येक छोटी छोटी गोष्ट ही आपल्या अनुभवावरती अवलंबून आहे. ती आपण कशी करतो याच्यावरती अवलंबून आहे. एक छोटासा दृष्टांत देऊन पुढे जाईन की एक रस्ता होता, रस्त्यामध्ये असा एक खड्डा होता की जो कळणार नाही, डांबरी असल्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा डांबर गेला होता, कळणार नाही असा एक खड्डा होता. मनुष्य एक तिथून चाललेला होता. चालता चालता त्याचा पाय खड्ड्यामध्ये गेला आणि त्याला थोडी ठेच लागल्यासारखी झाली. पण त्याच्या लक्षात आलं की इथे अशा या रस्त्यावरती, माझ्या रोजच्या मार्गावरती असा खड्डा आहे. म्हणून तो सावध झाला की नाही, आता मला इथून परत जात असताना मला तिथून व्यवस्थित जायचं आहे. ठीक आहे, हा त्याचा अनुभव, हा त्याच्यातून शिकला. त्याच्यानंतर एक दुसरा माणूस आला. तो तिथून जात असताना त्याला खड्डा दिसला, तो सरळ गेला. परत दुसऱ्या दिवशी आला, परत तोच खड्डा लागला, परत त्याला ठेच लागली, परत तो अडखळला, परत त्याला पडल्यासारखं झालं. रोज खड्डा लागत होता पण तो काही बदलत नव्हता. ह्यातला कुठला मनुष्य हुशार आहे, पहिला की दुसरा? पहिला मनुष्य हुशार आहे, बरोबर? तुम्हाला माहिती आहे काहीतरी ट्विस्ट असणार आहे, ताईंना उत्तर न दिलेलं बरं. तुम्ही महापठ्ठे हुशार आहात. पहिला मनुष्य हुशार आहे, नाही ट्विस्ट नाहीये, डोंट वरी. पहिला मनुष्य हुशार आहे का? कारण आता खड्डा लागला ना, आता ह्या मार्गाने जायला नको. आता कळलेलं आहे आपण, आता हे बुवाबाजी वगैरे काहीतरी केली की आपल्याला काही मिळत नाही, व्हायचं ते आपला सगळा श्रम वाया जातो. उगाच पैसा वाया, वेळ वाया, वरून आपली भक्ती भाव सगळं वाया, मन डिस्टर्ब. हे सगळं कळलं, आता परत त्या मार्गाला जाऊ नये हे कळतं आपल्याला. पण एखादी व्यक्ती तीच चुका करत राहते, तशीच वागत जाते. ती व्यक्ती थोडी मूर्ख म्हणायला हरकत नाही.
आता एका तिसऱ्या व्यक्तीकडे आपण येऊया. एक तिसरी व्यक्ती त्याच रस्त्यावरून जात असते, त्या व्यक्तीलाही तोच खड्डा लागतो, ती सुद्धा अडखळते. पण दुसऱ्या दिवशी मात्र येताना तो खड्डा बघून ती थांबते आणि आता ती विचार करते की अरे काय हे मध्येच हा खड्डा, याला सगळेच जण येत आहेत, अडखळतायत, पडतायत, सगळ्यांना त्रास होतोय, पाणी साठते, सगळं होतंय त्याच्यामध्ये. मग ती व्यक्ती जाऊन घम्याला घेऊन थोडीशी खडी वगैरे जमा करून बाजूची आणून त्याच्या खड्ड्यामध्ये ती ओतते. ही झाली तिसरी व्यक्ती. बघा बरं का, आता कोणती व्यक्ती सगळ्यात जास्त चांगली आहे मला सांगा? तिसरी व्यक्ती. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? आता आपल्या आयुष्यामध्ये हे एक छोटासा दृष्टांत आहे, पण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आजूबाजूला बघा आता किंवा स्वतःला सुद्धा त्या जागी ठेवा. आता या सगळ्या व्यक्तींमध्ये आपल्याला अगदी आपण बिनचूकपणे सांगितलं, बिनधास्तपणे सांगितलं की तिसरी व्यक्ती अगदी चांगली आहे. आपण आयुष्य जगत असताना आपण आपल्या आयुष्यामध्ये अशा अनेको अडचणींना फेस करतो. मग आपली जाऊबाई असेल, तिने एखादी साडी आपल्याला हलकी घेतली असेल, आपण रागावतो, मग आपण चिडतो. पण आपण असा विचार करतो का की तिने लग्न कार्य काढलंय घरात, थोडासा पैसा कमी असेल, घेतली असेल, मला जवळचं मानते म्हणून कमी घेतली असेल, हरकत नाही. तो ज्याने तो खड्डा बुजवला, ज्याने तो खड्डा बुजवला, एक फक्त विचार करा, थोडं सूक्ष्मात जा. खड्डा बुजवत असताना त्याच्याही मनात विचार आला असेल, का मी घम्याला आणायचं, का मीच ती खडी जमा करायची आणि का ती ओतायची, मी का एवढी मेहनत करायची, इन दॅट मॅटर मी का पैसा घालवायचा, जर पैसे थोडे खर्च करावे लागले असतील 10-20 रुपये तरी मी का ते खर्च करावे, का मी श्रम करावा. आणि एवढंच नाही, ते माझे शेजारचे 4-5 शेजारी एवढे खास नाही आहेत, ते पण रोज याच रस्त्याने जातात, पडू दे त्यांना खड्ड्यात, बरं होईल तेवढं, असेही विचार येऊन गेले असतील मनात. अगदी त्याचप्रमाणे आपण सुद्धा आयुष्य जगत असताना बघा, देर इज अ डिफरन्स बिटवीन ॲनिमल अँड ह्युमन बिंग. फरक आहे प्राण्यांमध्ये आणि माणसामध्ये, बट देर इज अ डिफरन्स बिटवीन ह्युमन बिंग अँड ह्युमन बिंग. माणूस माणूस म्हणून जगण्यात सुद्धा फरक आहे. देर इज अ डिफरन्स. यू ऑल आर डुईंग अ माला, तुम्ही सगळेजण माळ जपता, पण तरी सुद्धा आपल्यामध्ये फरक आहे. आपण सगळे ग्रंथ वाचतो, आपण सगळे G3 सेशनला येतो, आपण सगळे कीर्तनाच्या क्लासला जातो, पण तरी सुद्धा आपल्यामध्ये फरक आहे. बघा बरं का तो फरक कुठला आहे. हे जे सगळे निगेटिव्ह विचार येऊन गेले, एक गोष्ट वाईट होत होती, चुकीची होत होती, पूर्ण वाईट पण म्हणता येणार नाही, चुकीची होत होती, त्याच्याबद्दल कंप्लेंट न करता तिला मी निस्तरून घेतलं. पहिला माणूस त्याने अनुभवातून शहाणा झाला, परत त्या वाटेला गेला नाही. दुसरा माणूस त्याच वाटेला जात राहिला आणि तिसरा मात्र त्याला करेक्शन करून पुढे गेला, इतरांसाठी मार्ग योग्य रीतीने करून गेला. आपण कुठल्या कॅटेगरीत येतो? व्हॉट डज द स्पिरिच्युअलिटी डू विथ यू? एक्झॅक्टली स्पिरिच्युअलिटी, एक्झॅक्टली आधी आत्म करतं काय आपल्या बरोबर? आधी आत्म बोलते मी, अध्यात्म हा शब्द नाही वापरते, फोडून बोलते. आधी आत्म आपल्या बरोबर करतं काय? माणसाला माणूस म्हणून फुलवण्याचं काम, आपल्यातली माणूसपणाची अभिव्यक्ती खुलवण्याचं काम हे अध्यात्म करत असतं. हळूहळू हळू ज्याप्रमाणे ते कमळ जसं फुलत जातं सूर्यकिरणांबरोबर, अगदी त्याप्रमाणे अध्यात्माच्या प्रकाशामध्ये आपल्यातलेच माणूसत्वाचे पैलू अशा पद्धतीने खुलतात की आपण स्वतः सुद्धा स्वतःवरती खुश असतो. आणि भाविक हो, श्रोते हो, यालाच स्वर्ग असं म्हणतात. पहिल्या आणि दुसऱ्या व्यक्तीला आनंद नसेल आला, पण तिसऱ्या व्यक्तीला मात्र नक्कीच आनंद भेटला असेल. मागून येणारा माणूस आता न अडखळता मागून पुढे आला, हा आनंद त्याला भेटला असेल. इथे खरा डिफरन्स होतो. म्हणून G3 सेशन प्रत्येक आठवड्याला करायचं आणि ते शिकून शिकून आपण या गोष्टी नको आहेत त्या गोष्टी काढून टाकायच्या. प्रत्येक गोष्टीला निगेटिव्ह थॉट येणार आहे, प्रत्येक गोष्टीला. जेवण बनवत असताना सुद्धा निगेटिव्ह थॉट येणार आहे, ऑफिसला जाताना सुद्धा निगेटिव्ह थॉट येणार आहे, मीटिंग करत असताना एखाद्याने तुम्हाला प्रश्न विचारला, हे होतं बरं का, माझ्याबरोबर हे होतं. एखादा नवीन व्यक्ती आहे, एखादी नवीन मुलगी आहे, मुलगा आहे, लहान आहे किंवा वयाने मोठे आहेत, उशिरा ऑफिस जॉईन केलंय, त्यांनी जर तुम्हाला प्रश्न विचारला, मनात येतो अरे माझं एवढं काम पडलं, ह्याला कुठे सांगत बसू. अशा वेळेत जर आपले आध्यात्मिक संस्कार एकदम मजबूत असतील, एकदम स्ट्रॉंग असतील, तर आपण योग्य निर्णय घेऊ शकतो. कदाचित माझ्या या कामापेक्षा आत्ताची या क्षणीची, कारण त्याचा दुसरा तिसरा दिवस आहे, त्याची मनस्थिती अत्यंत महत्त्वाची आहे. मी त्याला 2 मिनिटं दिली पाहिजेत. भले मी चहाला 2 मिनिटं कमी जाईन किंवा चहाला जाणार नाही, पण मी त्याला 2 मिनिटं दिली पाहिजेत. हा जो म्हणतात ना सत्सद विवेक बुद्धी, ही सगळी अध्यात्माच्या श्रवणाने बनत असते. आणि आत्ताच्या काळात आपण म्हणतो इथे प्रॉब्लेम झाला, तिथे प्रॉब्लेम झाला. आत्ता तर हल्ली मी न्यूज ऐकली, एक व्यक्ती जो स्वतःला आध्यात्मिक म्हणवतो, मलाही माहिती ती व्यक्ती, म्हणजे मला सुरुवातीला आदर वाटायचा, नर्मदेच्या किनाऱ्यावर राहून तुम्ही उपाशी राहता वगैरे, आदर वाटायचा. पण त्या व्यक्तीने 11,000 लिटर दूध नर्मदेच्या पात्रामध्ये सोडलं. ओ माय गॉड,
हाऊ डिफिकल्ट इट इज व्हॉट यू आर डुईंग. म्हणजे सत्सद विवेक बुद्धी रोजच्या आयुष्यात सोडा, तुम्ही अध्यात्मात सुद्धा तुमची घाणेरडी बुद्धीच वापरताय. तिथेही तुम्हाला विवेक बुद्धी नाहीये. मग कसले आध्यात्मिक तुम्ही? काय करायचा तो निर्जळी उपवास? काय करायचा? काय त्याला आपण काय म्हणजे नेमकं काय चाललंय? थोडासा विचार करा ह्याच्याबद्दल. आणि आपण लोक चूज करताना नाही, आपल्याकडूनही अनेक वेळा अशा कृती होत असतात. मी याचा संदर्भ शंकराच्या पिंडीवरती पेलाभर दूध वाहतो ह्याच्याबद्दल करत नाहीये. नर्मदेमध्ये 11,000 लिटर दूध आणि पेलाभर शिवलिंगावरती दूध, याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. मी म्हणेन पेलाभर दूध तुम्ही शिवलिंगावर घाला, पण एखाद्या वेळेस एखाद्या सॅटर्डे संडेला अनाथ आश्रमामध्ये जाऊन तुम्ही अन्नदानही करून या करून तुम्ही. फरक आहे त्या दोन्ही गोष्टींमध्ये. एका ठिकाणी पेलाभर दूध वाहिल्याने माझ्या अंतकरणातली आस्था वाढते, आणि जी आस्था वाढली ती इतर प्राण्यांमध्ये भगवंत बघण्याची शक्ती मला देते, म्हणून मी त्या अनाथ आश्रमामध्ये जाऊन आणखीन दान करून येते. म्हणजे हे माझं बीज आहे सत्कर्माचं, हे माझं बीज आहे धर्माचं, जे बीज पुढे जाऊन वाढतं आणि माझ्या हातून चांगलं काहीतरी करून घेतं. सो या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि तुम्ही सगळेजण श्रवण करताच आहात. पण मी सांगेन, सध्याच्या मोबाईलच्या जगामध्ये सध्या सगळ्यात मोठा शत्रू आपला मोबाईल झालेला आहे. प्रचंड बिकट परिस्थिती आहे. माणसं थकली भाकली टाइमपासला म्हणून मोबाईल ओपन करतात, रील बघत राहतात. कसा 1-1, 2-2 तास निघून जातो आपल्याला कोणालाही कळत नाही. पण त्या वेळेमध्ये न कळत आपल्या मनावरती कितीतरी संस्कार होतात. लहान मुलींना लवकर मासिक पाळी येणं, मोठ्या मुलांच्या मनामध्ये जी मुलं आहेत कुमार वयात जात आहेत त्यांच्या मनामध्ये नको नको ते विचार येणं, नको नको ते का म्हणायचं. हॅव्हिंग अ गर्लफ्रेंड अँड बॉयफ्रेंड इज नॉट अ सिन. तुम्हाला मैत्रीण आहे, मित्र आहे, लग्नासाठी कोणीतरी तुम्ही निवडलंय, हे पाप नाहीये. पण तुम्ही तुमच्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा, हिरहिरीचा, ताकदीचा, एनर्जीचा, काहीतरी करून दाखवण्याचा वेळ अशा गोष्टीमध्ये वाया घालवताय, जी गोष्ट तुम्ही नाही केली तरी तुमच्या पदरात नंतर पडणार आहे. आपण नाही ठरवलं तरी लग्न होतं ना, की काय आपण खूप प्रयत्न करावे लागतात, आणि नाही म्हटलं तरी मुलं पण सहज होतात ना, त्यात काही मोठी गोष्ट नाहीये ना. मग खरं हे जे प्रकृतीच्या दायऱ्यामध्ये येतं, प्रकृतीच्या सीमेमध्ये येतं, त्याच्यामध्ये जास्त वेळ वाया घालवू नये. म्हणून आपल्या मुलाबाळांना, आपल्या आजूबाजूचे जे लहान मुलं आहेत त्यांना सुद्धा या सेशनला जोडण्याचा प्रयत्न करा. लेट देम कम. आता काही लोक आणखीन वाढलेत, आणखीन वाढतील, कारण कीर्तनामध्ये सुद्धा मी ह्याच्याबद्दल बोलायला सुरुवात केली. ते येतात आणि अशा पद्धतीने त्यांनी सुद्धा ऐकण्याची हे गरज आहे. दिस इज नॉट अबाउट ओनली युअर हॅबिट, ओनली युअर धर्म, ओनली युअर अध्यात्म. इट इज अबाउट एव्हरीवन्स धर्म, एव्हरीवन्स अध्यात्म. आणि जगाला जर सुंदर करायचं आहे ना, तर पैसा दान करता येतो, अन्नदान करता येतं, पण सगळ्यात श्रेष्ठ कोणतं आहे? विद्यादान. जे केल्याने पैसाही कमवता येतो, अन्नही कमवता येतं आणि दानही करता येतं. सो आपण आजच्या सेशनमध्ये सुरू करत असताना एका अशा व्यक्तीची गोष्ट बघूया की एक छानशी गोंडस मुलगी, लहान अशी 3 वर्षाची मुलगी, जुना काळ म्हणजे अगदी 1600चा काळ, 1600 शतकातला हा काळ. गोंडस छान मुलगी, 3 वर्ष वय, पण तिचं लग्न होतं एका थोराड माणसाबरोबर. म्हणजे तिच्यापेक्षा प्रचंड 17-18 वर्षांनी मोठा असणाऱ्या मुलाबरोबर तिचं किंवा पुरुषाबरोबर तिचं लग्न होतं. असं लग्न झाल्यानंतर ज्याच्याबरोबर लग्न होतं तो इतका खाष्ट असतो स्वभावाने, इतका खाष्ट असतो की तो तिच्याशी नीट काही वागायचा नाही. तरी सुद्धा ती लहान मुलगी तिथे नांदत असते, इमानेद्वारे आपलं कर्म करत असते. एक दिवस काय होतं, आणि ही गोष्ट घडलेली आहे मराठवाड्यामध्ये. ही गोष्ट घडली आता जिथे संभाजीनगर आहे ना, त्या भागामध्ये ही गोष्ट घडलेली आहे. मराठवाड्यातली ही छोटीशी मुलगी नांदत असते आणि त्यांच्याच घरामध्ये काहीतरी कलह होतो, आणि कलह झाला म्हणून अखंड परिवार निघतो आणि कोल्हापूरच्या दिशेने प्रवास करायला सुरुवात करतो. आणि कोल्हापूरला पोहोचल्यानंतर एक ब्राह्मण कुटुंब असतं, यांचं सुद्धा ब्राह्मण कुटुंब. तिथे त्यांना ब्राह्मण कुटुंब आसरा देतं आणि त्यांचं सबंध कुटुंब त्यांच्या आश्रयाला राहायला सुरुवात करतं कोल्हापूर येथे. मग कोल्हापूरला आल्यावरती तिथे जवळच एक मंदिर असतं. त्या मंदिरामध्ये छान कीर्तनं व्हायची. एक सत्पुरुष असतात ज्यांचं नाव असतं जयराम स्वामी. जयराम स्वामी छान कीर्तनं करायचे. अतिशय सुंदर सद्गृहस्थ, जो इमाने एतबारे चांगल्या पद्धतीने खरा धर्म, खरं अध्यात्म सांगायचे लोकांना. आणि त्या व्यक्तीच्या कीर्तनाला हे छोटंसं लेकरू जाऊन बसायचं. घरातली कामं उरकून, नवऱ्याची सेवा करून, सगळ्यांची कामं करून ती तिथे जाऊन बसायची. मग त्यांच्या कीर्तनामध्ये
त्यांच्या कीर्तनामध्ये ते कोणाचे अभंग गायचे? संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे अभंग जयराम स्वामी गायचे. मग त्या मुलीला जिज्ञासा उत्पन्न होते की अरे इतके सुंदर अभंग, इतकी सुंदर शब्दरचना, आणि सुंदरच नाही तर खरं वर्णन करणारी शब्दरचना, अशा पद्धतीचे अभंग कोण रचतंय, कोण आहे ही व्यक्ती? म्हणून ती मुलगी जाऊन स्वामींना विचारते की तुम्ही कोणाचे अभंग घेता हो, कोणाचे दृष्टांत तुम्ही देता, खूप सुंदर आहेत. मग ते जयराम स्वामी तिला सांगतात की एक संत आहेत सध्या देहू गावामध्ये, पुण्याच्या देहूमध्ये निवास करतात, संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, हे सर्व त्यांचे अभंग आहेत. आता या लेकराच्या मनामध्ये भावना उत्पन्न होते, ज्यांचे अभंग इतके सुंदर आहेत, ज्यांचे अभंग आयुष्याचं वास्तव देतात आणि त्या वास्तवातून परमार्थ शिकवतात, अशा व्यक्तीला मी भेटलं पाहिजे. पण आता तिला सोडणार कोण तिकडे? तिला पुण्यालाच घेऊन कोण जाणार? पण तरी सुद्धा ती तशीच कीर्तनं ऐकत राहते, दिवस जातात. आता ती तरुण व्हायला लागते आणि मनामध्ये नकळत ती संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांना स्वतःचा गुरु मानते. आणि स्वतःचे जे घरातले असतात, जे अत्यंत प्रतिकूल असतात तिच्या अध्यात्माला, तिला कीर्तन ऐकून न देता तिला मारहाण करणारे, कीर्तनाला न जाऊ देणारे असे लोक, त्यांना सुद्धा ती स्वतःच्या बाजूने वळवते. आणि अखेरीस एक दिवस ती पुण्यातल्या देहू गावामध्ये येऊन पोहोचते आणि तिच्या दैवताला, तिच्या गुरूंना म्हणजे संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांना ती भेटते आणि त्यांना अनुग्रह मागते आणि त्यांचा अनुग्रह तिला मिळतोही. आणि त्यानंतर जो प्रवास सुरू होतो तो बिकट असतो, पण त्या बिकट प्रवासातून पुन्हा एकदा नवऱ्याचा संशय, पुन्हा एकदा तीच समाजाची कागाळी, एवढं सगळं सहन करून सुद्धा ती पुन्हा सगळ्यांना स्वतःच्या चांगल्या गुणांनी आणि चांगल्या वागणुकीने आपल्या बाजूने करून घेते आणि आपल्या अध्यात्माचा मार्ग सुगम करते. आणि आता ती रोज देहू गावामध्ये तुकाराम महाराजांची कीर्तनं ऐकते, इतकी साधना करते, इतकं छान ध्यान करते की काही काळानंतर तुकोबांची वाणी जणू तिला लाभते आणि ती सुद्धा अभंग गाऊ लागते. तिचा एक अभंग इतका फेमस आहे, संत कृपा झाली इमारत फळाली, इमारत फळाली, इमारत फळाली. कोणता अभंग? कोण नाहीत संत ओळखले असतील तुम्ही? संत बहिणाबाई. व्हेरी गुड. ही गोष्ट आहे संत बहिणाबाईंची आणि आपल्याला कदाचित माहिती नसेल, आपण त्याचा अभ्यास करू सुद्धा. मी काही कमिट का नाही करत आहे, कारण प्रवास इतका अवघड आहे ना. नाही तर मी म्हणायची आपण गीतेनंतर आपण बहिणाबाईंचे अभंग घेऊ किंवा याच्यानंतर आपण यांचा दुसरा ग्रंथ लावू, कुठला तरी आपण उपनिषदांचा अभ्यास करू. कमिट नाही करत आहे, पण आपण नक्की प्रयत्न करू. हा प्रवास असाच चालू ठेवू आपण. बहिणाबाईंचे अभंग, तुकाराम महाराजांचा अभंग समजून घ्यायचा असेल तर आधी बहिणाबाईंचा अभंग समजून घ्यावा लागतो. असे बहिणाबाईंचे अभंग आहेत. अशी वाचा फुटली की ती जणू अभंग गायला लागली, रचना करायला लागली आणि ते अभंग ती गायला सुद्धा लागली. याच्यातून दोन मतितार्थ निघतात. एकतर तुकाराम महाराज यांचे अभंग सदेह वैकुंठाला गेले, याच्याबद्दल कदाचित देअर माइट बी अ कॉन्ट्रोवर्सी, देअर माइट बी अ डिफरंट ओपिनियन्स की आहे की नाही, हे आहे की नाही, ते आहे की नाही. पण तुकाराम महाराज सदेह असताना त्यांचे अभंग लोक कीर्तनात घ्यायचे, याच्यामध्ये मात्र काहीच डाऊट नाहीये, याच्यामध्ये काहीच वाद नाहीये. तुकाराम महाराज असताना सद्गृहस्थ चांगले कीर्तनकार त्यांचे अभंग कीर्तनामध्ये प्रमाणभूत म्हणून घ्यायचे, नव्हे तर त्या अभंगावरती कीर्तन करायचे. इतकी त्यांची ख्याती. आणि एवढंच नाही तर कीर्तन या भक्तीमुळे काय होऊ शकतं, कीर्तन साधनेमुळे, कीर्तन श्रवण या साधनेमुळे काय होऊ शकतं. नवविधा भक्तीची सुरुवात आहे. श्रवणम कीर्तनम, श्रवणापासून सुरुवात आहे. आधी साधं श्रवण करा, आधी नीलमताईंचं बालवाडीतलं G3 सेशन करा, मग आणखीन पुढे जाऊन कीर्तन ऐका, मोठ्या लोकांची छान कीर्तन ऐका, काहीच हरकत नाही. पण आधी अ ब क ड होऊ दे की. आधी साधं श्रवणापासून सुरुवात होते, पण त्या श्रवणाचा शेवट अगदी परब्रह्माच्या समाधीपर्यंत जाऊन पोहोचू शकतो. नव्हे तर तिथून जी सृजनतेची, कवित्वाची वाचा असते ती फुटू शकते. याचं उदाहरण म्हणजे संत श्रेष्ठ बहिणाबाई आहेत. बहिणी मने फडके ध्वजा, ही ध्वजा फडकतीये कोणामुळे? संतांच्या विचारामुळे ही ध्वजा फडकतीये. अत्यंत महत्वाचा विचार संत बहिणाबाई त्यांच्या आयुष्यातून आपल्याला करून देतात. अडथळे येतील, बाई तू बाई आहेस का, तू स्त्री आहेस का, हरकत नाही, तू अध्यात्म करू शकतेस, हरकत नाही, तू पुढे जाऊ शकतेस. आपल्या वेदांतापासून अनेको उदाहरणं आहेत, पण ती सगळी ना अशी गाडली गेली, लोपली गेली.
इतर इतर ज्या कोणत्या आध्यात्मिक स्ट्रीम्स आहेत, आध्यात्मिक प्रवाह आहेत, त्यांच्यामध्ये एवढी महिलांची उदाहरणं नाही आहेत जेवढी आपल्याकडे आहेत बरं का. आपल्याकडे तरी सुद्धा स्मिता काकू अगदी बोटावर मोजण्यासारखीच, जास्त नाहीत, जास्त नाहीत. याचं मला एक महत्वाचं कारण वाटतं की आपण महिला मंडळ ना अशा गोष्टींना, जी बाई ना रोजचं श्रवण करून किंवा रोजच्या अध्यात्माला पोहोचली ना, तुम्ही सर्वजणी हे समजून घेऊ शकता. म्हणजे पुरुष पण आहे तिथे, त्यांना असं वाटेल की हे फक्त महिलांसाठी आहे का, पण एक त्यांचा अँगल मी तुम्हाला सांगतेय की गरजेचं नाही की तुम्ही फक्त पुरुष आहात म्हणून तुम्ही सत्यत्वाला जाऊन पोहोचला, तुम्ही परब्रह्माला जाऊन पोहोचला, तुम्ही ते प्राप्त करून घेतलं. पण एक महिला म्हणून सुद्धा जी एक रोजचं काम करत असते ना, तिला समाधी सुद्धा लागते. हरकत नाही, लागते. अशा अनेक होऊन गेल्या असतील ज्यांनी नोंदच नाही केली की आम्हाला लागली छान समाधी, आम्ही प्राप्त झालं. सरळताई बाबर, आदरणीय हरिभक्त पारायण परमपूज्य प्रातस्मरणीय सरळताई बाबर यांच्यासारख्या महिला होऊन गेल्या, ज्या आजीवन त्या कुमारिका राहिल्या आणि त्यांनी परब्रह्माची प्राप्ती करून घेतली. पण त्याची अशी कुठे गाजावाजा नाहीये, नोंद नाहीये. म्हणून आपल्यामध्ये बहिणाबाईंसारखी व्यक्ती आहे जी आपल्याला अनेको रीतीने प्रेरित करते. हे सगळं मिळवत असताना, हे सगळं अचीव करत असताना बहिणाबाईंसारखं अचीव करता येईल का? हो ताई, अचीव करता येईल, फक्त 2 BHKचा 3 BHK होऊ द्या, मग मी विचार करते, असं एखाद्याला वाटू शकतं. काही नाही ताई, पोरगं माझं इंजिनिअरिंगला आहे, त्याचं इंजिनिअरिंग होऊ द्या, फक्त त्याने एकदा नोकरी पकडली आणि त्याचे 2चे 4 झाले की मी मुक्त. असं नाही होणार आहे. बया निघाली पंढरपुराला, पण वेशी जवळ जाते आणि परत येते का? दुधाला विरजनच घातलं नाही. परत उठते, परत दुसऱ्या दिवशी निघते, आता उद्या जाईन मी. बया निघाली पंढरपुराला, परत वेशी जवळ जाते, परत येते, अरे आजचं धुणं धुवायचं राहिलं, तेवढं धुवून येते, सून कधी धुवायची म्हणून. असं आपण रोज करत असतो. अजिबात करू नका असं. हे करत असताना आपल्याला 8वा अध्याय काय सांगतो? जसं अर्जुन म्हणाला की भगवंता तुला प्राप्त करून घेण्यासाठी अनेको मार्ग आहेत. कुठले आहेत ते मार्ग? मग भगवंताने असे वेगळे वेगळे शब्द बोलले की अध्यात्म, आदियज्ञ, आदिदैव आणि आदिभूत हे काय आहे ते तू जाणून घे. हे जाणून घेतलंस की तू मला जाणून घेशील, असा भगवंत म्हणतो. आणि आता हे जाणून घेतल्यानंतर आपल्यातल्या बहिणाबाई जागृत होतात. हे जाणून घेतल्यानंतर आपल्यातले तुकाराम महाराज जागृत होतात. कसे बरं, कसे बरं, काय आहे या शब्दाचा अर्थ? नीट ऐका बरं का. अध्यात्म, हा नीट ऐका, काही अवघड नाहीये, एकदम सोपं आहे. मी तुम्हाला पीपीटी दाखवणार आहे. पीपीटी दाखवली की आणखीन दूध का दूध और पाणी का पाणी होणार आहे. अध्यात्म, ओके. दुसरा शब्द आहे आदिभूत, अधिभूत. तिसरा शब्द आहे अधिदैव, तुम्ही लिहून पण घेऊ शकता, काही हरकत नाही. आणि चौथा शब्द आहे अधियज्ञ. ठीक आहे. आता अध्यात्म म्हणजे काय असतं? सिंपल लँग्वेजमध्ये तो सांगून तुम्हाला पुढे जाते. आपण मातेच्या गर्भामध्ये राहून, मातेची या उदरकुहरी, पचोनी विष्टेची या दायरी, उकडवणी 9 मासवरी, जन्म जन्मोनी मरती, ज्ञानेश्वर माऊलींची ओवी आहे. मातेच्या उदरकुहरामध्ये या पंचतत्वापासून एक शरीराचा भाग एक गोळा बनतो, मांसाचा गोळा. मग त्याचं शरीर बनतं, इंद्रिय बनतात आणि मग तो जन्माला येतो. मग ही जी सगळी इंद्रिय आहेत ना, ऑलवेज रिमेंबर, हे आपण केलेलं आहे मागे बेसिकमध्ये, की हे कशाचं बनलंय? आजूबाजूला जे सगळं आहे ना, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन अँड व्हॉट एव्हर द मेटल जे पिरियॉडिक टेबलमध्ये आहेतही आणि बरेचसे माहीतही नाही आहेत, त्याच्यापासूनच हे सगळं बनलेलं आहे शरीर. तर हे पंचतत्वाचं शरीर बनलेलं आहे. हे शरीर आहे ना, हे शरीर, याला अध्यात्म असं म्हणतात. काय म्हणतात याला? अध्यात्म असं म्हणतात. आपण एक्सप्लेन करणार आहोत पुढे जाऊन. त्याच्यानंतर अधिभूत म्हणजे काय असतं? अधिभूत म्हणजे हे शरीर आहे, पण हे आजूबाजूला जे काही दिसतंय, जे आपण खातो, जे आपण बघतो, ज्या पृथ्वीवरती आपण चालतो, ज्या हवेमध्ये आपण श्वास घेतो, हे सगळं पंचमहाभूत जे बाहेर आहे, हे शरीर सोडून जे बाहेर आहे, त्याला अधिभूत असं म्हणतात. काय म्हणतात? अधिभूत असं त्याला म्हणतात. ऐका बरं का. आता या शरीरामध्ये अनेको इंद्रिय आहेत ना. डोळे आहेत, नाक आहे, कान आहे, तोंड आहे, त्वचा आहे, ही सगळी इंद्रिय आहेत आपली. मग या इंद्रियांचं सुद्धा काही ना काहीतरी फंक्शन आहे. बरोबर आहे, आपण हे डिस्कस केलं होतं, आठवतंय ना तुम्हाला? येस ऑर नो? उज्ज्वलाताई आहेत ना? हा, उज्ज्वलाताई अनम्यूट करू शकता का? हा, व्हेरी गुड. हा, डोळ्याने आपण पाहतो, बरोबर आहे. पंचमहाभूतातलं कुठलं तत्व डोळ्यांशी निगडीत आहे? कोणतं तत्व?
व्हेरी गुड. सूर्य म्हणजे अग्नी, बरोबर आहे. व्हेरी गुड. थँक्यू पल्लवी ताई. लाईटच गेली मध्येच. अरे लाईट गेली मध्येच. काहीतरी वाटलंच एक झाला हा म्हटलं ओके. दिनताई येईपर्यंत पल्लवीताईंना म्हटलं तुम्ही काहीतरी अच्छा अच्छा अच्छा. टिकून राहण्यासाठी काहीतरी थोडंसं करा म्हटलं सुरुवात. थँक्यू थँक्यू थँक्यू. सो स्वीट. थँक्यू. काय आता हे जाऊ द्या. नक्कीच्या लग्नाला विघ्न हजर. पण नसतीचं लग्न झाल्याशिवाय राहत नाही, करायचं ते. बरोबर, करायचंच आहे ते. सो आपण डोळ्याबद्दल बोलत होतो. डोळ्याचं दैवत कोण आहे किंवा डोळ्याचं कोणतं पंचमहाभूत. आधी एक मिनटं, 3 कॅटेगरी, एक एक कॉलम बनवूया आपण. पहिलं म्हणजे आपली इंद्रिय. ठीक आहे. कोणते? डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा. बरोबर आहे. तर या इंद्रियांसाठी पंचमहाभूतांपैकी कोण आहे ते महत्वाचं आहे. डोळ्यांसाठी कोण आहे? अग्नी. बरोबर. त्याच्यानंतर कानासाठी कोण आहे? कान म्हणजे येस. हा ओके. अजून एक एनी अटेम्प्ट कानासाठी? ध्वनी कुठून येतो? ध्वनी आकाशातून. बरोबर. आकाश. ठीक आहे. त्याच्यानंतर त्वचेसाठी कोणतं आहे तत्व? त्वचेसाठी वायू. जिभेसाठी जीभ म्हणजे रसना, रस ग्रहण करते. कोणतं तत्व असेल? रस म्हणजे जल, पाणी. बरोबर आहे. त्याच्यानंतर नाकासाठी उरलं कोणतं? एकच, पृथ्वी तत्व. बरोबर आहे की नाही? म्हणजे हे आपल्याला सगळ्यांना क्लिअर आहे की ही सगळी इंद्रियांसाठी ही सगळी पंचमहाभूत. आता ह्या पंचमहाभूताचा अग्नी, जगामधला सगळा अग्नी कशापासून आहे? एकाच गोष्टीपासून आहे. कुठली ती गोष्ट आहे? ते म्हणजे सूर्य. बरोबर. अग्नीसाठी सूर्य देवता, जलसाठी जलदेवता, पाण्यासाठी जलदेवता. बरोबर. वायूसाठी पवन देवता. ठीक आहे. पृथ्वीसाठी आपली पृथ्वी माता, पृथ्वी देवता. इज इट राईट? या प्रत्येक पंचमहाभूतासाठी कुठली तरी देवता आहे. म्हणजेच प्रत्येक इंद्रियासाठी कुठली तरी देवता आहे. कळालं? प्रत्येक इंद्रियाशी निगडीत पंचमहाभूत, त्या पंचमहाभूतांशी प्रत्येक महाभूताबरोबर कुठली ना कुठली तरी देवता. म्हणून प्रत्येक इंद्रियाबरोबर कुठली ना कुठली तरी देवता आहे. प्रत्येक इंद्रियाबरोबर कुठली ना कुठली तरी देवता आहे. त्या देवतेला म्हणतात अधिदैव. त्या देवतेला म्हणतात अधिदैव. सोप्पं आहे. पंचमहाभूतांचा देह, त्याला म्हणतात अध्यात्म. त्या प्रत्येक इंद्रियाबरोबर महत्वाचे जे इंद्रिय आहेत त्याच्याबरोबर कुठली ना कुठली तरी देवता आहे. त्या देवतेला म्हणतात अधिदैव. त्याच्यानंतर बाहेर जे जगत दिसत आहे या इंद्रियांपासून आपण या जगताबरोबर जोडलेलो आहोत. एखाद्याला डोळा नाहीये, त्याला सृष्टी दिसू शकते का? नाही दिसू शकत. एखाद्याला जीभ नाहीये, तो सृष्टीतल्या कुठल्याही चवीचा अनुभव घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. म्हणजे आदिभूत जे पंचमहाभूत, आदिभूत तत्वाने म्हणजे आदिभूत ही अभिव्यक्ती आहे पंचमहाभूतांची आउट ऑफ आवर बॉडी. त्याचा आपण एक्सपिरियन्स घेतो आदिदैवांच्या माध्यमातून, इंद्रियांच्या माध्यमातून. आलं लक्षात? अध्यात्म, आदिभूत, आदिदैव. पण आता इथे पण येतो. एखादा असं बघा बरं का, एक शरीर असं पडलेलं आहे, असं शरीर पडलेलं आहे. त्याचे डोळे शाबूत आहेत, त्याचे नाक शाबूत आहे, कान शाबूत आहेत, त्याचं सगळं शरीर शाबूत आहे. पण तरी सुद्धा तो कशाचाच अनुभव घेत नाहीये. तो बोलत नाहीये, तो उठत नाहीये, तो चालत नाहीये, तो काहीच करत नाही. का? त्याचं शरीर नुसतं पडलेलं आहे पण तो काही करत नाहीये. का नाही करत आहे? एक्झॅक्टली. त्याच्यामध्ये जीव नाहीये, त्याच्यामध्ये आत्मा नाहीये. मग मला सांगा, ही सगळी इंद्रिय आहेत, बाह्य जगतही आहे, म्हणजे अध्यात्म आहे, आदिभूत आहे, आदिदैव आहे, तरी सुद्धा एक आतमध्ये कोणीतरी आहे जे या तिन्हींच्या माध्यमातून जग चालवत आहे. ते आतला आत्मा, आतला विष्णू स्वरूप, त्याला म्हणतात आदियज्ञ. त्याला म्हणतात आदियज्ञ.
आता तुम्ही म्हणाल की ताई तुम्ही गेल्या वेळेस गोष्ट सांगितलेली दक्ष दक्ष प्रजापतींची, तुम्ही जे गेल्या वेळेस सेशनला होते त्यांना माहिती असेल, आपण सांगितलेलं काय दक्ष प्रजापतींनी यज्ञ करू घातला, त्याच्यामध्ये भगवान शंकरांना बोलवलं नाही, मग सती मातेने शरीर दहन केलं, सगळं झालं, म्हणजे जो यज्ञ त्याने करू घातलेला तो यज्ञ पूर्णच झाला नाही. अगदी याप्रमाणे आपण हा जो यज्ञ करू घातलेला आहे कुठल्या माध्यमाने, अध्यात्माच्या माध्यमाने अध्यात्म यज्ञ करतोय, आधी भूताबरोबर करतोय. आणि कोण करवता आहे, आधी दैव करवतायत, पण त्यांच्या मागे हलवणारी कळसूत्री, आपण हे सगळे कळसूत्र्या बाहुल्या आहेत, पण ती कळसूत्री कोण हलवतोय, कोणाच्या माध्यमातून ते जिवंत आहेत, तर आधी यज्ञाच्या माध्यमातून जिवंत आहे. म्हणजे आधी यज्ञ कोण घडवतो आहे, आतला आत्मा आधी यज्ञ घडवतो आहे, त्याला आधी यज्ञ असं म्हणतात. आता कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी बरं का, हे कुठे लिहिलेलं नाही आहे, हे कोणी सांगितलेलं नाही आहे, पण चिंतन केल्यानंतर एक माझ्या लक्षात आलं की विचार करा. मी ना एक तुम्हाला पीपीटी पाठवते, मी तुमच्या डोळ्यासमोर ना ही सगळी नावं राहतील. मी पीपीटीचा फोटो काढला पण सुरुवातीला तुम्हाला नाही पाठवलं, कारण मग ते समजणार नाही आणि मग आणखीन कन्फ्यूज होऊन जाईल. याच्यातले सगळे आधी शब्द काढून टाका, आधी शब्द काढून टाका. अध्यात्मातला आधी शब्द काढला तर काय उरणार, आत्मा, बरोबर आहे. अधिभूत मधला आधी काढला तर काय उरणार, भूत, बरोबर आहे. आधी दैव मधला आधी शब्द काढला तर काय उरणार, दैव. आणि अधियज्ञातला आधी शब्द काढला तर काय उरणार, यज्ञ. ठीक आहे. आता थोडा वेळ आधी शब्द बाजूला ठेवा, आधी शब्द बाजूला ठेवा. आत्मा, आत्मा, आत्मा बाहेरच्या भूततलाचा किंवा बाहेरच्या परिस्थितीचा अनुभव घेतोय, पण त्यांना चालवणारे दैव म्हणजे पंचमहाभूत आहेत. पण हे सगळे मिळून काय करतायत, यज्ञच करत आहेत, म्हणजे कर्मच करत आहेत. हे सगळे जण कर्मच करतायत. मग ते कर्म कोणाला जात आहे, आतल्या आत्म्याला कर्म जात आहे. आणि मग आधी शब्द का लागलाय, नीट ऐका बरं का पल्लवीताई, याचा अर्थ आधी का लावायचं, का आधी लावायचं. आपण नेहमी काय म्हणतो, अध्यात्म म्हणजे काय, आधी आत्म, आधी मी स्वतः, आधी आत्म, म्हणून अध्यात्म बोलतो ना. आता या प्रत्येक गोष्टीच्या मागे आधी का लागलंय, कारण हे सगळं इथून सुरू होतंय. आधी अध्यात्म, आदिभूत, कोण बाहेरचं भूत बघणार कोण आहे, मी आहे. आदिभूत दैवत आहेत सगळी, कुठून एक्झिक्यूट करतायत, आधी दैव. आणि यज्ञ घडतोय कुठे, आधी यज्ञ आधी इथे घडतोय, आधी इथे, मग सगळं बाहेर घडतंय. आधी सगळं इथे एक्सपिरियन्स करायचंय आणि मग ते बाहेर आपल्याला दिसणार आहे, म्हणून तो आधी शब्द लावलेला आहे. येतंय का लक्षात, येतंय का लक्षात. थोडा अवघड होतंय का, नाही ना जास्त अवघड, ज्योतिताई हो म्हणताय थोडा अवघड होतंय. बरं, अजून थोडं पुढे जाऊन बोलते. एवढा खटाटोप कशासाठी, ठीक आहे ना, मोहरी उचलायची, तेलात घालायची, तडका बसणार आहे, चांगली चटचटेपर्यंत तेल गरम असलं पाहिजे, लगेच कढीपत्ता आणि मिरची घालायची. त्यासाठी कशाला, मिरची कुठल्या शेतातून आली, हिरवी आहे का, मग ती साताऱ्यावरून आली की नाशिकवरून आली, मग टोमॅटो कापून घातलं, ते कुठनं आलं, काय आलं, एवढं काही डोक्याला ताप कोणी करायला सांगितलंय. दिलंय शरीर, ज्याला माहित नाही आधी यज्ञ, आधी दैव, आधी भूत, त्याचं पण चाललंय, आमचं पण चालेल, काय फरक पडतोय, त्याचं पण चालेलच ना. तो तर गप्पपणे आता मस्त रीला बघत बसला असेल, हिंडत असेल बाहेर, सॅटरडे मॉर्निंग, मज्जा, अजून उठला पण नसेल तो, ज्याला माहिती नाही तो अजून उठला पण नसेल, तोही ताई जगतोय की. फरक काय आहे, फरक काय आहे, काय आहे फरक, ऐका बरं का. इथे भगवंत पुढे जाऊन सांगतात, तो श्लोक नंतर घेते, आधी सांगते त्याच्याबद्दल. आधी सांगते, कोणी गाडी चालवतं इथे, कोणी महिला वर्ग पुरुष वर्ग गाडी चालवतात, कोणीच नाही चालवत आहे. हा, चालवत आहेत, पल्लवीताई चालवत आहेत. आता बघा, जरी चालवत नसला तरी एवढं मात्र कळत असेल की गाडी चालवणाऱ्याच्या बाजूला तरी नक्की बसले असाल कधी ना कधी. तर तो गाडी चालवणारा ना असा तो ह्याच्यावरती स्टेअरिंगवरती हात फिरवत असतो, असा, त्याचं लक्ष नसतं खाली, पण तरी पण तो गिअर पटापट 1 2 3 चाललेलं असतं, त्याचं लक्ष नसतं त्याच्याकडे की तो हात असा फिरवतोय, की मग तो असं बघत नाही किती नंबर लिहिलाय, 2 नंबर लिहिलाय की 4 नंबर लिहिलाय, 5 नंबर, तो बघत नाही. त्याचा हात असा खटाखट चालत असतो, तो बघत पुढे असतो, एक हात स्टेअरिंग वरती असतो त्याचा. ठीक आहे, ऑटोमॅटिक गाडीबद्दल नाही बोलत आहे मी, गिअरवाल्या गाडीबद्दल बोलते. तर सुरुवात जेव्हा करतो ना, बरोबर ना पल्लवीताई, सुरुवात करतो ना, बघावं लागतं 1 कुठे आहे, 2 कुठे, 4 कुठे, बरोबर आहे.
सुरुवातीला बघावं लागतं. असं महिना 2 महिना 3 महिना, चला लक्ष्मण दादा आले. लक्ष्मण दादांना गाडीचा दृष्टांत नक्की आवडेल. गाडी चालवणारा, आम्ही चर्चा करतोय, गाडी चालवणारा काय करतो, असं स्टेअरिंग वरती हात ठेवतो, एक हात स्टेअरिंगवर एक हात गिअरवरती. सुरुवातीला त्याला बघावं लागतं, पण काही दिवसांनी ना त्याच्या हाताला जणू वळणच पडतं की 1 खटका वाजला, 2 खटका वाजला, 3 खटका वाजला, प्रश्न संपला. त्याला गिअर अशी फील व्हायला लागतात. पण हे कधी होतं, ज्या वेळेस तो सतत गाडी चालवतो चालवतो चालवतो. आता मी सतत जेवण करून 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 मला काही नाही, मी फोनवर गप्पा काय ताईंचं सेशन ऐकता ऐकता पण मी जेवण बनवू शकते. डायरेक्ट कढई ठेवायची की 1 पळी तेल, आणि त्यात मला सांगावंच कोणी लागत नाही आमटी बनवताना किती घालायचं आणि काय करायचं. मी पटापट, म्हणजे माझं भानपण नसतं मी काय केलं तरी सुद्धा गोष्टी व्यवस्थित होतात. का? कारण त्याची सवय झालेली आहे. कारण ते आपल्या अंगवळणी पडलेलं आहे. आपल्या अंगाला त्याचं वळण पडलेलं आहे की असंच करायचं, चिमूटच घालायची आहे, मग भाजी घालताना अशीच मूठ भरायची. हे सगळं अंगाला पडलेलं वळण आहे. आता ऐका बरं का नीट. भगवंत म्हणतोय की अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. जेव्हा तू शरीर सोडशील ना, त्यावेळेस तुला माझी आठवण यावी असं काहीतरी कर. मग जर भगवंताची आठवण यायची असेल तर काय करावं लागेल, आपल्याला ते अंगवळणी पाडावं लागेल. आपल्याला अंगवळणी पाडावं लागेल. मला सांगा, तुम्हाला माहितीये मृत्यू येणार आहे? माहितीये? इथे कोणी आहे का बाबा हातबीत वर करावं, कोणी अमर बिमर असेल तर? नाही ना. मृत्यू सगळ्यांना येणार आहे. मला सांगा, मग तुम्हाला मृत्यूबद्दल माहिती आहे? बरोबर की मृत्यूचं स्मरण आहे? काय आहे फरक दोघांमध्ये? आपल्याला मृत्यूबद्दल माहिती आहे, आपल्याला मृत्यूचं स्मरण नाही आहे. आपल्याला मृत्यूचं स्मरण नाही आहे. समर्थांची खूप सुंदर एक समासामध्ये एक ओवी येते, मरणाचे स्मरण असावे आणि हरिभक्तीसी स्वादर व्हावे. मरणाचं स्मरण असलं पाहिजे, मरणाची माहिती नाही. माहितीच्या पातळीवर सगळ्यांना माहिती आहे. शंकर महादेव हिमालयात बसतात, त्यांनी सतीला गीता सांगितली, मग शंभूने शांभवीला गीता सांगितली, किंवा सती मातेला गीता सांगितली, पार्वतीला गीता सांगितली. सगळ्यांना माहिती आहे, अनेकांना श्लोक पण पाठ आहेत, सगळ्यांना सगळं माहिती आहे. पण किती लोकांच्या ते अंगवळणी आहे हे महत्वाचं आहे ना. आपल्याला मृत्यूचं स्मरण आहे का? नाही. आपल्याला मृत्यूबद्दल माहिती आहे. मग त्या मृत्यूचं स्मरण असावं म्हणून आपण प्रत्येक कर्म करत असताना, ऐका बरं का ज्योतिताई, का बरं हे अध्यात्म आदिभूत, अध्यात्म म्हणजे आपण शरीर इंद्रिय, आदिभूत म्हणजे बाहेरचं जगत, आणि हे अध्यात्माचे जे इंद्रिय आहेत त्या प्रत्येकाचं कुठलं ना कुठलं तरी दैवत आहे, त्याला आधी दैव असं म्हणतात. आणि आतला आदियज्ञ, या तिघांच्या माध्यमातून सगळा व्यवहार करत असतो तो आदियज्ञ. मग हे सगळं का बघायचं आहे की ऐक माणसा, तू स्पेशल कोणी नाही आहेस. ज्योती, तू ज्योती नाही आहेस स्पेशली कोणी. पल्लवी, तू पल्लवी नाही. शोभना, तू शोभना नाही आहेस. यशोदा, तू यशोदा नाही आहेस. लक्ष्मण, तू लक्ष्मण नाही. तुम्ही कोणी नाही आहात. तुमच्या आतमध्ये ही नावं तुम्ही स्वतःला दिलेली आहे. दिल्या नावाला होकार देतो, ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. तू दिलेल्या नावाला होकार देतो ना. तू ते सांगितलेलं आहेस आणि लोकांनी तुझं नाव ठेवलेलं आहे, त्याला तू होकार देतोस. पण तू ऍक्च्युअल मध्ये कोण आहेस? आतमधला आदियज्ञ या दैवतांच्या माध्यमातून तुला एक्झिक्यूट करतो आहे, हे तू समजून घे. मग तू प्रत्येक गोष्ट करत असताना तुला वाटणार नाही पर्वती बैठका न मोडावी, समुद्री रेखा न ओलांडावी, वृक्षाचे ही पान हले त्याची सत्ता, तू करणारा तू कोणीही नाहीस. तो आतला आदियज्ञ तुझ्या आदिदैवतांच्या माध्यमातून, अध्यात्मातून, आदिभूतामध्ये सर्व कर्म करत आहे. हे तू समजून चाल. ही विधात्याने निर्माण केलेली सृष्टी आहे. त्याने सूर्य निर्माण केला. सूर्यामध्ये सुद्धा अग्नी आहे, पण कोणी निर्माण केला? त्याने निर्माण केलेलं आहे. मग ही त्याची सृष्टी आहे.
त्याच्या मोठ्याशा भागामध्ये तू एक भाग राहतोयस. तो एखादा किडा कसा किंवा एखाद्या वारुळ्यामधली मुंगी कशी जाते जाते जाते, लगबगीने जाते, साखरेचा दाणा घेऊन येते, असं करते तसं करते. बघा तिचं पण विश्व असंच आहे. ती पण तो साखरेचा दाणा आणते, वारुळाच्या एका कप्प्यामध्ये ठेवतात, मस्तपैकी पावसाळा आला की तोच साखरेचा दाणा आणून खातात. त्यांना असं वाटतं की आपण खूप काहीतरी करतोय, खूप मोठं करतोय. अगदी त्याप्रमाणे माणूस जातो जातो जातो, जॉबला जातो, घरं घेतो, धान्य साठवतोय, सोनं नाणं साठवतोय, मुलांचे लग्न करतोय. त्याला वाटतंय ओ माय गॉड, मी काय 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 करतोय, मी एवढं मोठं सगळं करतोय. म्हणजे आता इथं आर्मच्या इथे ठेवले ना, आर्मचं काम पण करतोय ना, या आर्मचं काम करतो आणि इथं पाहिजे ते टाकला लफडा करा, त्यांना काम करायला प्रॉब्लेम, त्यांनी पण पेपर काढला नावा. मला म्यूट पण का नाही करता येत? आदेश दादा इथे दिसत नाही. हा दिसले. ऐका बरं का, आपल्याला वाटत असतं की आपण हे सगळं करतोय, पण नाही. तू एका मोठ्या रचनेचा एक छोटासा भाग आहेस जे तू हे करतो आहेस. मग ज्या वेळेस ही भावना दृढ होईल ना, मला आता सांगा, आपण शांतीचा अनुभव कधी करतो? उदाहरण देते, गाडीमध्ये सगळ्यांना झोप लागते. गाडीमध्ये गाडी चाललेली, आपण ड्रायव्हिंग नाही करत आहे, आपण बाजूला बसलोय किंवा मागे बसलोय, बसमध्ये बसलोय, झोप लागते की नाही यशोदा काकू? अशी झोप लागते, आपला डोळा लागतो. मग गाडीत उतरल्यावर जर कोणी विचारलं की कशी झाली झोप, आपण काय म्हणतो? डोळा लागला, पण झोप काय एवढी चांगली झाली नाही. का बरं नाही झाली झोप चांगली? कारण आपलं शरीर हलत होतं, आपलं शरीर हलत होतं, म्हणून झोप चांगली नाही झाली. बघा, विचार, गाडीत झोपत असताना आपण विचार पण करतो, अशी जर उशी ठेवली तर बघू का, अशी मान ठेवून बघू का, असं करून बघू का, तसं करून बघू का. म्हणजे काय करतोय आपण? त्या शरीराच्या अवस्थेची स्थिरता आपण शोधतो आहोत, जेणेकरून तिथे आपल्याला शांत झोप लागेल. अगदी त्याप्रमाणे या संसारामध्ये वावरत असताना सुद्धा आपण शांत राहू शकतो. आपण 23 तास जेव्हा शांत राहतो ना, त्यावेळेस कुठे 1 तास आपण ध्यानाला बसल्यानंतर त्यातलं 1 मिनिट ध्यान लागतं. बरोबर आहे की नाही? पण त्यासाठी ज्याप्रमाणे झोपताना शरीर स्थिर लागतं, त्याप्रमाणे ध्यान लागण्यासाठी सुद्धा आपण म्हणतो ना, स्वमध्ये स्थित, भृगुटीच्या मध्यावरती, आत्म्यावरती लक्ष केंद्रित करायचं. हे कधी केंद्रित होणार? ज्या वेळेस आपल्याला कळतं मी कोणी नाही, आतला आधी यज्ञ, हे सगळं यज्ञ, हा सगळा यज्ञ आतला आधी यज्ञ करतो आहे, हे जेव्हा कळतं, त्यावेळेस आमटीमध्ये चुकून मीठ जास्त पडलं, घाबरायचं कारण नाही. चुकून झालं असेल कुठल्याही गोष्टीचं, कधी बोलू नका मी आमटी सुंदर करते. मग कधी मीठ चुकून पडलं तर बोलायची गरज नाही लागत की अरे बापरे चुकून पडलं. असू दे, कळू दे सगळ्यांना, नाही बाबा करत चांगली, जे करते ते खा, काही हरकत नाही. कोणी म्हणायची बाई सुगरणच आहे, काय फरक पडणार आहे का? त्यांना तेच खायचे जे तुम्ही बनवणार आहात. येतंय का लक्षात? जास्त क्रेडिट घ्यायच्या भानगडीत पडलं ना, जो माणूस क्रेडिट घेतो ना की मी सुंदर कीर्तन करते, आलं टेन्शन, परतच्या वेळेस कसं कीर्तन होईल त्याचं. येतंय का लक्षात? मी अमकं अमकं करतो, जेव्हा करतो हा विषय येतो ना, त्यावेळेस भीती त्याच्या मागे लपलेली असते. का? कारण जिथे तुम्ही करतो म्हणलात की परत ते कसं होईल. करतो म्हणजे अहंकार, आणि दुसरे जेव्हा म्हणतात नीट नाही झालं की अहंकार तुटला, दुःख झालं. ती आपण सिक्वेन्स सुरू करून दिली. म्हणून याच्यातून जर शांतता हवी असेल तर आधी बघा, मी सोपं उदाहरण दिलं, झोपण्यासाठी शरीर स्थिर असावं लागेल. अगदी त्याप्रमाणे भगवंताकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी मन स्थिर असावं लागेल, मन शांत असावं लागेल. मन शांत कधी होईल? ज्या वेळेस तुला ज्ञान असेल की देव म्हणजे 11,000 लिटर दूध पाण्यात सोडणं नाहीये, देव म्हणजे बिनाकारण उपाशी राहणं नाहीये, देव म्हणजे मंदिरात अयोध्येला जाऊन फक्त रामाचं दर्शन घेणं म्हणजे देव देव नाहीये. देव कुठे आहे? इथे आहे देव, जो तुझ्यामधून एक्झिक्यूट होतोय. म्हणून आहेस तिथे शांतपणे राहा, ठेविले अनंते तैसेची राहावे. प्रारब्ध क्रियमान तुझं जे संचित आहे त्यानुसार तुझ्या वाट्याला जे येणार आहे ते करत राहा. हातामध्ये काम, मुखामध्ये राम, एवढा नियम पाळत तू करत जा. कुठल्या गोष्टीचं क्रेडिट घेऊ नको. मी कीर्तन पण करते नको आणि मी जित्री सेशन पण करते नको. आज जर लाईट आली नसती मी केलं असतं का? डोंबल केलं असतं. कोणाच्या हातात आहे? माझ्या? तुमच्या? नाही, त्याच्या हातात आहे. त्याची कृपा झाली की सगळं होणार. मला एक जण म्हणाले की काय हे तुम्ही म्हणता की भगवंताची कृपा किंवा भगवंत सगळ्यांना चालवतो बोलवतो आणि तरी पण एवढी पूजा वगैरे तुम्ही करता, काय हे कशासाठी? त्याला मी म्हटलं, भगवंत सगळ्यांना चालवतो बोलवतो, पण भगवंत प्रेम त्याच्यावरच करतो ज्याच्यावर त्याची कृपा असते.
आणि जर तुम्हाला असं फील होत असेल ना की असं एखादं संकट आलं, असं होतं संकट आलं 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 आणि अचानकपणे आपल्याला वाटलं आपण असा हात केलाय जणू काही एखाद्याने मारायला यावं, आपण असा हात करावा, नंतर कळलं ती व्यक्ती तिथूनच लांब निघून गेली. निघून गेलं संकट, निघून गेलं आणि चित्ताला शांतता मिळावी. एकदा आधी यज्ञावरती सगळं सोडून मोकळं होऊया. एकदा त्याच्यावरती सोडून मोकळं झालं ना की पुढच्या सगळ्या गोष्टींची तो काळजी घेतो. थोडासा आपला वेळ गेला पण आपण श्लोकांकडे येऊया. आता हे जे मी सगळं बोलले ना ते तुम्हाला श्लोक वाचत असताना नीट कळेल बघा, आणखीन छान पद्धतीने कळू येईल. श्लोक मी सगळे आपल्या ग्रुपमध्ये शेअर केलेले आहेत. श्लोकांना सुरुवात करूया. आता 1, 2, 3, 4 क्रमांकाचे श्लोक झाले आपले. त्या श्लोकांमध्ये आदियज्ञ, आदिदैव, आदिभूत यांचं वर्णन केलं होतं. आपण आजच्या श्लोकांकडे जाऊया. श्लोक क्रमांक 5 पासून पुढे. खूप छान आहे 5वा श्लोक. मी तर म्हणेन हा पाठ करून ठेवा. आजच्या दिवसामध्ये 5-6 वेळा हा श्लोक वाचा, तुमचा पाठ होऊन जाईल. मनापासून वाचा. खूप सुंदर श्लोक आहे. अंतकाले च मामेव स्मरन, स्मरन न हलंत, स्मरन मुक्त्वा कलेवरम. य प्रयाती, य नंतरचा जो विसर्ग आहे पोटाला हपका बसला पाहिजे. य प्रयाती समद्भावै, कारण पुढे य आहे. य प्रयाती समद्भावै याति नास्त्यत्र संशयः. याति नास्तत्र्य, स त्याला त त्याला य, नास्त्यत्र, नास्त्यत्र संशयः. माझ्या मागून बोला, मनापासून बोला, भगवंत सहाय्यभूत होईल. अंतकाले च मामेव स्मरन मुक्त्वा कलेवरम. बोला. अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरम्. य प्रयाति समद्भावै याति नास्त्यत्र संशयः. प्रयाति समद्भावं याति नास्त्यत्र संशयः. याचं ना भावही बोलायचं, नाकातून आवाज आला पाहिजे ना. आपण वेलांट्या कशा देतो 2, तसा उच्चार करत चला. सोपं करून म्हणून सांगते ना, तर दुसऱ्याने ऐकलं तर म्हणतील काय संस्कृत शिकवते बाई. सो य प्रयाती समद्भावै अशा पद्धतीने तुम्ही त्याचा उच्चार करू शकता. ठीक आहे, जास्त कन्फ्यूज होऊ नका, कारण पुढे य दिलेला आहे आपल्याला. म्हणून त्याचा आधीच्या अनुस्वाराचा उच्चार असा होतो. य प्रयाति समद्भावै याति नास्त्यत्र संशयः. बोला. प्रयाति समद्भावै याति नास्त्यत्र संशयः. व्हेरी गुड. मरणाचे वेळी जो केवळ माझेच स्मरण करी शरीराचा त्याग करतो तो मत्स्वरूप पावतो, याविषयी संशयच नाहीये. देयर इज नो एनी अदर ऑप्शन. आता पुढचा श्लोक, श्लोक क्रमांक 6. यै, आता जे आपण आधीच्या श्लोकामध्ये केलं ना, याला मद्भावैला केलं ना, तेच आता यै यौवापि. य पहिल्या यच्या वरचा अनुस्वार यै, दुसऱ्या यच्या वरचा अनुस्वार व होणार आहे. य यै यौवापि स्मरन् भावन, वच्या वरचा अनुस्वाराचा उच्चार न होणार आहे. त्यजन्त्यन्ते कलेवरम, त्यजन्त्यन्ते क्वलेवरम. ठीक आहे. यै यौवापि स्मरन् भावन त्यजन्त्यन्ते कलेवरम. बोला. यैवापि स्मरन् भावै त्यजन्त्यन्ते कलेवरम्. तन्तमेवैति कौन्तेय सदा सद्भाव भावितः. तमेवैति कौन्तेय सदा सद्भाव भावितः. तन्तमेवैति कौन्तेय सदा सद्भाव भावितः. तद्भाव भावितः. बोला परत एकदा. व्हेरी गुड. हे कुंतीपुत्रा, ज्या ज्या वस्तूचे स्मरण करत मनुष्य अंतकाली देहाचा त्याग करतो त्या त्या वस्तुप्रत तो सर्वदहा किंवा तिच्या स्मरणामुळे, तिच्याच चिंतनात, तिच्या ठिकाणी चित्त एकाग्र झाल्यामुळे त्याच ठिकाणी, त्याच वासनेच्या ठिकाणी त्याची गती त्याला प्राप्त होते. श्लोक क्रमांक 7.
तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च. बोला. सर्वेषु कालेषु मामनुस्मरयुध्य. मामनुस्मर म्हणजे काय? माम माम थांबायचं. माम अनुस्मर. माम अनुस्मर युध्यच. ठीक आहे. तस्मात् सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युध्यच. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मरयुध्य. आता खाली लाल अक्षरात दिलेलं वाचा, कारण ते पूर्ण चरण म्हणजे एक शब्द दिलाय त्यांनी. मय्यर्पित मनोबुद्धिर मामे वैश्यस्य संशयम. मय्यर्पित मला अर्पण केलेली, मनोबुद्धिर मन आणि बुद्धी, मामे वैश्यस्य संशयम. ठीक आहे. बोला माझ्या मागून. मय्यर्पित मनोबुद्धिर मामे वैश्यस्य संशयम. मय्यर्पित मनोबुद्धिः मामे वैश्यस्य संशयम्. मला मन आणि बुद्धी अर्पण केल्यानंतर तू मलाच येऊन प्राप्त होशील. खाली बघा तुम्ही, ऐश्यसी म्हणजे प्राप्त हो जाएगा, तू मुझे ही प्राप्त हो जाओगे. माझं हिंदी जरा इग्नोर करा, मला मराठी आणि इंग्लिश जमतं, हिंदी थोडं कमी येतं. मलाच येऊन तू निसंशयपणे प्राप्त होशील. श्लोक क्रमांक मी 8 घेत नाही, कारण पुढच्या वेळेस घेऊ, एवढी घाई करायची काही आवश्यकता नाहीये. 3 श्लोक झाले. आता या बरं का, या श्लोकामधला 7वा श्लोक सगळ्यांनी नीट ऐका. लक्ष्मण दादा उशिरा आलाय, उरलेला वेळ नीट ऐका. माम अनुस्मर युध्यच. शब्द कोणता लक्षात घ्यायचा आहे? माम अनुस्मर युध्यच. आधी दैव आहे, आधी भूत आहे, अध्यात्म आहे, आधी यज्ञ आहे, सगळं ठीक आहे. हे सगळं जाणून युद्ध कर. ऑल थिंग इज फाईन. हे सगळं ठीक आहे, आधी यज्ञ वगैरे एव्हरीथिंग इज फाईन. पण हे झाल्यानंतर उठ आणि कामाला लाग, उठ आणि युद्ध करायला लाग. येते का? म्हणजे हे सगळं जाणून घे आधी. आणि ते घेत असताना त्याचा भोगता तू नाहीयेस. आतमध्ये भोगणारा कोण आहे? जर तुम्ही माझी पीपीटी, तुम्हाला पीपीटी पाठवली नाही ना मी, जर तुम्ही ती पीपीटी पाहिली तर त्या पीपीटी मध्ये दिलेलं आहे की हे सगळं भोगणारा कोण आहे. अध्यात्म शरीर आहे, आदिभूत बाह्य जगत आहे, आदी दैवतेची दैवत आहे, पण या सगळ्याला भोगणारा कोण आहे? आत्मा. जो तुम्ही म्हणाल की ताई आत्मा तर भोगत नाहीये, तो अव्यंग आहे, निराकार आहे, निर्गुण आहे, निगौड आहे, मग तो तर भोगत नाहीये. एक्झॅक्टली, तो काहीच भोगत नाहीये. पण हे सगळे भोग आहेत कारण तो तिथे आहे. तो जर तिथे नसेल तर हे भोगच नाही आहेत. आता अजून एक गोष्ट लक्षात घ्या. द क्वांटम फिजिक्स, क्वांटम सायन्स जे सांगतं ना, बिकॉज देअर इज अ जीव. जीव आहे म्हणून जगत आहे. जर जीवच नसेल तर जगतच नाहीये. आता तुम्ही मला सांगा, आता स्मिता काकू जर अमेरिकेमध्ये असतील तर त्यांच्यासाठी भारत एक्झिस्टन्स मध्ये आहे का? अस्तित्वात आहे? नाहीये. जर आपण या घरात बसलोय तर जगताचा कुठलाच भाग आपल्यासाठी अस्तित्वात नाहीये, फक्त हाच भाग अस्तित्वात आहे. आता नीट लक्ष द्या. अशा प्रकारे आधी यज्ञ अनेको स्वरूपामध्ये पृथ्वी तलावरती आहे आणि त्या प्रत्येकाने स्वतःचं जग असं निर्माण करून ठेवलेलं आहे. तुम्ही म्हणाल जरी ताई माझ्यासाठी भारत अस्तित्वात नसेल किंवा मी भारतात आहे, माझ्यासाठी अमेरिका अस्तित्वात नसेल, पण अमेरिका आहे ना, कारण तिथे अनेको आधी यज्ञ बसलेले आहेत, त्यांनी त्यांचं जगत निर्माण करून ठेवलेलं आहे. येतंय का लक्षात? म्हणून जगताची निर्मिती जी ब्रह्मदेवाने केली ती सुरुवातीची निर्मिती, आणि त्या मुख्य कर्म कोणतं जे ब्रह्मदेवाने केलं ते मुख्य कर्म, आणि जे आपण करतोय ना ती सगळी उपकर्म आहेत. ते मुख्य कर्म नाही आहे. त्या मुख्य कर्मापासून निर्माण आपण झालो, म्हणून आपण जे काही करतोय ती सगळी उपकर्म आहेत. म्हणून ही गोष्ट जेव्हा आपण लक्षात ठेवतो तेव्हा मन आपलं शांत राहतं. आणि अक्षरशः मनापासून सांगते, जरी आदिभूत, आदिदैव, आदिभूत काही असं लक्षात नाही राहिलं तरी टेन्शन घेऊ नका. एवढं लक्षात ठेवा की मरण जेव्हा समोरून येतंय ते कळत नाही कधी की आता मला मरण येतंय, हा आता देवाची आठवण करूया. नाही, कोणत्या क्षणी येईल हेही कळणार नाही. अनेको वेळेस तर लोक बेशुद्ध असतात आणि मरण येतं. काय तुम्ही ध्यान करणार देवाचं? बेशुद्धपणातच मरण आलं, झोपलेल्या क्षणी मरण आलं, काय डोंबल भगवंताचं ध्यान करणार आहोत आपण? पण जर आयुष्यभर आपण भगवंताची सेवा केली असेल अंतःकरणाने, पाण्यामध्ये दूध ओतून नाही,
अंतःकरणामध्ये जर खरंच भगवंताची सेवा केली असेल, प्रत्येक क्षणी ती ओढ लागून राहते. म्हणून तुम्हाला मी म्हणते G3 सेशन हे तुमच्यासाठी नाही, ते माझ्यासाठी आहे. का माझ्यासाठी आहे? आठवड्याच्या एका दिवसामध्ये बोलण्यासाठी पूर्ण आठवडाभर, म्हणजे G3 सेशनचा हा लॅपटॉप मी बंद केला ना की त्या क्षणापासून माझी तयारी होती मी पुढच्या सेशनला काय बोलणार आहे त्याची. म्हणून हे G3 सेशन हे स्मरण आहे माझ्यासाठी, हे स्मरण आहे, हे सतत राहिलं. मग ताई कीर्तनात होत नाही का? कीर्तनात होतं, पण कीर्तनात वेगळाच गोंधळ असतो. तिथे परफॉर्म करायचं असतं, परफॉर्म. बिकॉज समोर बसलेल्या लोकांना असं झोपबीप नाही आली पाहिजे, थोडंसं मनोरंजन टाईप 2 तास खेळवून ठेवलं पाहिजे. पण इथे लोक स्वतःहून येतात, त्यांना ऐकायचं आहे आणि मला बोलायचं आहे, गीतेबद्दल बोलायचं आहे. फरक आहे दोन्ही गोष्टीमध्ये. ते स्मरण सतत राहतं पूर्ण आठवडाभर. म्हणून हे गीता सेशन माझ्यासाठी महत्वाचं आहे. हे स्मरण, अनेको मार्ग आहेत स्मरण ठेवण्याचे, त्यातला हा एक मार्ग आहे. स्वतःच्या आयुष्याला सवय लावून द्या. रोज सकाळी उठून मी हे करणार म्हणजे करणार. आता नियमुचू एकुला, जो जीवे करू आपला, तो आपली ओवी आठवा. आणि मनाला जी जी सवय लागणार ती लागत राहणार. म्हणून हे अत्यंत महत्वाचं आहे. आपण आजच्या शेवटच्या गोष्टीकडे येऊया. हा विषय आपण कंटिन्यू करणार आहोत, कारण या अध्यायामध्ये अध्याय क्रमांक 8 तारक ब्रह्मयोग तरायचंय. कुठून तरायचंय? तरायची क्रिया कुठे होत असते? कुठल्या तरी जिथे आपण बुडतो तिथे तरायचं असतं, बरोबर आहे. मग आपण बुडतो कुठे? संसार सागरामध्ये बुडतो. मग संसार सागरातून तारणारा अध्याय कुठला आहे? तारक ब्रह्मयोग, म्हणजे 8वा अध्याय. मग पूर्ण वेळ आपण हीच चर्चा करणार आहोत. आपण आजच्या शेवटच्या दृष्टांताकडे, कम गोष्टीकडे येऊया. आजचा दृष्टांत आहे म्हणेन मी, गोष्ट नाही म्हणणार. एक अशी व्यक्ती होऊन गेली नाही आहे आत्ताची. अशी एक व्यक्ती आहे, जी व्यक्ती इतकं मोठं कार्य करते जगामध्ये, पण त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये, स्वतःच्या आयुष्यामध्ये दुःख आहे. छान, म्हणजे अतिशय चांगल्या घरातली व्यक्ती, वेल टू डू, तमिळनाडूमधली व्यक्ती आहे, साऊथ इंडियामधली बोलेल, आय विल नॉट बी टू बी स्पेसिफिक, साऊथ इंडियामधली व्यक्ती आहे, हैदराबाद असेल कदाचित. तर त्या व्यक्तीच्या घरामध्ये सगळं वातावरण चांगलं, योग्य घरामधली सुसंपत्ती, अगदी व्यवस्थित, चांगली फॅमिली, लग्न होतं, शिक्षण चांगलं होतं, इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड, शिक्षण चांगलं होतं, सगळं व्यवस्थित होतं. पण पोटाला जे मूल जन्माला येतं ना, ते मूल मात्र प्रचंड आजारी असतं. न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम त्या मुलाला असतो. आता तो व्यक्ती इतका चिंतेत असतो की माझं सगळं चांगलं आहे, शिक्षण चांगलं आहे, सगळी माझी नोकरी चांगली आहे, सगळं व्यवस्थित आहे, पण माझ्या नशिबाला हे का? असं माझ्याच पोटी जे मूल यावं तेच असं अनहेल्दी का असावं? आणि त्यालाच न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम आणि हे एवढे सगळे प्रॉब्लेम, मला किती काय काय करावं लागतं. ते डॉक्टरकडे न्या, त्याचं सगळं बघा, त्याच्या सगळ्या रोजच्या क्रिया त्याच्या नीट होत नाहीत, त्या बघाव्या लागतात. प्रचंड चिंतेमध्ये एकदम दुःखी तो व्यक्ती राहायचा. मग त्याच वेळेस एक दिवस तो बघतो की माझी पत्नी मात्र माझ्या मुलाची पूर्ण मनोभावाने सेवा शुश्रूषा करते, ती काही तक्रार नाही करत आहे. म्हणून त्याला स्वतःच्या बायकोकडे बघून चांगलं वाटतं. आणि त्या सगळ्या गोष्टीतून तो व्यक्ती एक बोध घेतो, आणि तो बोध अशा प्रकारे घेतो की स्वतःच्या ऑफिसमध्ये तो ते इम्प्लिमेंट करतो, स्वतःच्या आयुष्यात इम्प्लिमेंट करतो तो बोध. तो बोध काय आहे? ज्या दुःखाने मला ग्रासलं, अगदी त्याप्रमाणे माझ्या ऑफिसमध्ये येणारी इतर लोक सुद्धा त्या दुःखामध्ये असतील, म्हणून त्यांना मी कधी प्रेशराईज केलं नाही पाहिजे, त्यांना मी कधी स्ट्रेस नाही दिला पाहिजे. आणि प्रत्येक गोष्ट होत असताना 100% मी ती गोष्ट केली पाहिजे, मग भले ती माझ्या मुलाची सेवा शुश्रूषा का असेना. आयुष्यातलं हे एक दुःख त्या व्यक्तीला खूप 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 मोठं करतं. इतकं मोठं करतं की मायक्रोसॉफ्ट कंपनीचे पहिले CEO म्हणजे बिल गेट्स, जे स्वतः फाउंडर आहेत, त्यानंतरचे CEO जे स्टीव्ह बाल्मर आहेत, आणि त्यानंतरचे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे CEO आहेत ज्यांना आपण सगळेजण सत्य नडेला या नावाने ओळखतो, ज्यांचं खरं नाव आहे सत्यनारायण नडेला. ही व्यक्ती जेव्हा मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये आली तेव्हा त्या व्यक्तीला 70 पटीने जास्त पगार ऑफर केला, सॅलरी ऑफर केली. पैसा म्हणजे किती असावा? 350 करोड दर महिन्याचा पगार. किती? 350 करोड दर महिन्याचा इंडियन करन्सी मधला पगार आहे त्या व्यक्तीचा. त्या व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यामध्ये एवढं दुःख भोगावं लागलं. त्यांचा जो मुलगा, झेन त्याचं नाव, जो आजारी असायचा न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्सने, त्याचा मृत्यू झाला त्याच्या वयाच्या 26व्या वर्षी 2022ला. आणि सत्यजित नडेला
2014 साली मायक्रोसॉफ्टचे CEO झाले. त्यांच्या आयुष्यामध्ये हे दुःख तेव्हापासून खदखदत होतं. त्यांनी ते दुःख फेस करत असताना त्याला निगेटिव्हली न घेता, मी याचा करता नाहीये, हे माझ्यासाठी आलेलं कर्म आहे आणि मोर दॅन मी अँड माय वाईफ, माझ्यापेक्षा आणि माझ्या पत्नीपेक्षा हा त्रास त्या जीवाला आहे, त्या मुलाला आहे, तो किती त्रास भोगतोय, म्हणून त्याची मी सेवा करावी. आणि एक सांगू तुम्हाला, आपण जेवढे कंपॅशनेट असतो ना, जेवढे आपण विनम्र असतो, जेवढे आपण प्रेमाने भरलेलो असतो ना, ते तसं आपल्या वर्तणुकीतून दिसत असतं. आणि कुठलीही भावना ज्या वेळेस अशी तीव्र पद्धतीने होते ना, अतिशय एक्सटेन्सिव्ह इंटेन्स लेवलने येते ना, एक्सटेन्सिव्ह इंटेन्स लेवलने येते ना, त्याचा परिणाम खूप मोठा होत असतो. त्याची परिणिती म्हणजे एवढ्या मोठ्या पोझिशनला असल्यानंतर त्यांनी नुसती मायक्रोसॉफ्टमध्ये एंट्री नाही केली आहे, अनेको मोठे मोठे आपले मायक्रोसॉफ्टचे विंडोज जे आहेत आपल्या लॅपटॉपच्या, त्याच्यामध्ये जे सगळे अपग्रेडेशन होतात ते जास्तीत जास्त यांच्या कार्यकाळामध्ये झालेले आहेत. आपण कंपन्यांमध्ये जो अजूर नावाचं जे सॉफ्टवेअर यूज करतो, अजूर शिवाय कंपन्या वर्क होत नाहीत, इतकं महत्त्वाचं ते सॉफ्टवेअर आहे. ते सॉफ्टवेअर जे आपण यूज करतो ते यांनी डेव्हलप केलं, म्हणजे यांच्या कार्यकाळामध्ये डेव्हलप झालेलं आहे. स्वतः एवढे कंपॅशनेट आहेत की स्वतःचं दुःख बाजूला नाही ठेवलं, त्या दुःखाने स्वतःच्या कर्माला त्यांनी तीव्रता आणली. त्या दुःखाने आपलं जे साधन आहे, ज्याने आपण कर्म करतोय, ते त्यांनी तीव्र केलं. भाविक हो, श्रोते हो, ही गोष्ट मी का घेतली, बिकॉज दिस टच माय हार्ट. बीइंग अ CEO ऑफ सच अ बिगेस्ट कंपनी, ही इज सो कंपॅशनेट. अँड यू जस्ट गो टू यूट्यूब, एकदा यूट्यूबला जा आणि त्यांचे तुम्ही स्पीच ऐका, सत्य नडेला यांचे. इतके सुंदर ते बोलतात आणि त्यांचा शब्द आणि शब्द सुंदर, म्हणजे तुम्हाला असं नाही वाटणार की सुंदर म्हणजे आपल्याला असं वाटतं असं पल्लेदार बोलावं, असे हातवारे करावे आणि हे करावे, नाही. शब्दा शब्दाला मोल आहे. शब्द, प्रत्येक शब्द तेवढा वजनदार आहे आणि त्यांच्या प्रत्येक शब्दातून ते आयुष्याचं ज्ञान देतात आपल्याला. म्हणून तर मी नेहमी म्हणते ना की फक्त मंदिरात जाणारा, टिळा ओढणारा आणि पांढरे कपडे घालणारा महान नसतो. रिअल लाईफमध्ये तुम्हाला असे अनेको लोक मिळतील, असे अनेको लोक भेटतील आपल्याला की ज्यांनी खूप महान काम केलेलं आहे. आता मायक्रोसॉफ्ट सारखी कंपनी, ज्याच्यावरती भारतीय जावा एखादा आणि ती कंपनी त्याने लीड करावी आणि इतक्या उच्च पातळीला न्यावी की लक्ष्मण दादा, आता सध्या मायक्रोसॉफ्टच्या शेअर्सची किंमत सगळ्यात जास्त आहे. जेव्हा ती होती ना, जेव्हा बिल गेट्स होते त्याच्यापेक्षा पण जास्त आत्ता त्यांच्या कंपनीची किंमत आहे. का? कारण त्यांनी त्या लेवलला ती आणून ठेवली, एक्झिक्यूट केले, त्या लेवलला काम करून दाखवले, तेवढं लिडरशिप दाखवले तेवढी, म्हणून ते शक्य झालंय. एवढा दुःखी असणारा माणूस अशी लिडरशिप करू शकतो? मुलगा गेला, वारला, नाही आता या जगात. ज्याच्यासाठी एवढी मेहनत केली, ज्याची एवढी सेवा केली, तो नाहीये या जगामध्ये, तरी तो माणूस काम करतोय. आता तो लोकांना सांगतोय, सुरुवातीची गोष्ट खड्डा होता, बुजवला, मार्ग सोपा केला इतरांसाठी. खड्डे येतील, पण त्यांना नुसतं अडकळून स्वतःसाठी स्वार्थी बनून स्वतःपुरतं शान नका होऊ, दुसऱ्यांना तो मार्ग सुखकर करून द्या. होते संसारामध्ये अनेको गोष्टींनी आपल्याला प्रतिकूलता येते, लाईट जाते, हे होते, ते जाते. कालच तुम्हाला मी मेसेज टाकला की काल सेशन होईल, तेवढ्यात आठवण आली की नाही मला मीटिंग आहे, काल नाही करू शकत आहे, पटकन डिलीट केला. त्यासाठी रिअली सॉरी, पण माझ्याकडे ऑप्शन नव्हता दुसरा, कारण माझी इच्छा होती तो कालच करण्याची, पण ते नाही शक्य झालं. अनेको अडथळे येत आहेत, पण मी तुम्हाला हेच सांगते की मी हा खड्डा मुजवतेय. तुम्ही सगळेजण या हा खड्डा मुजवते, ह्या मुजवण्याचा मी प्रयत्न करते. होईल की नाही मला माहिती नाही, भगवंताची इच्छा, त्याला जर होणार असेल तर तो करून घेईल. पण तुम्ही सुद्धा सुरुवात करा, जिथे आहात तिथून, जसे आहात तसे. ज्याप्रमाणे ती खारुताई आणून वाळू झाडत होती ना, त्याप्रमाणे करा. रोज ऑफिसला जाता हरकत नाही, शनिवार रविवारी जा, बाहेर पडा, काम करा. जास्त काही नाही ना, 4 गरिबांना जेवू घाला. बघा मनाला किती शांतता मिळते. किती लाख महिन्याला कमवता, याच्यापेक्षा किती हास्य तुम्ही लोकांना देता ना, ते हास्य तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आणेल, पण अंतःकरणात जे समाधान असेल ना, नाही, त्याचं अवर्णनीय, वर्णनच नाही करू शकत. म्हणजे ते शब्दांच्या पलीकडचं आहे. ते अनुभव घेऊन बघा. कितीही वय असू द्या, कितीही थकलेले असू द्या, कुठल्या ना कुठल्या माध्यमातून भगवंताची सेवा करा. ताई आम्ही सप्ताहाला 5,000 रुपये दिले, मोठी सेवा केली, गब्बस. ही मोठी सेवा नाहीये, ही मोठी सेवा नाहीये. आपण काय करतो माहितीये, आपण कर्माचा ना गवगवाच जास्त करतो. लक्ष्मण दादा, कर्माचा गवगवाच जास्त करतो. म्हणून ना मी या संप्रदायामध्ये स्पेशली जे परमार्थिक लोक आहेत ना, त्यांच्यापासून सावधान असते. का?
कारण ते गवगवा खूप करतात. का गवगवा? आणि माणूस इतका नालायक माणूस आहे ना, माणूस त्याला माहिती आहे चांगल्या कर्माचा चांगला गवगवा होऊ शकतो. मी मंदिरात गेले, तिथे गेल्यावर मी एक खडीसाखरेचा दाणा उचलणं माझं कर्तव्य आहे, ठीक आहे. पण जर मी मुठभर खडीसाखर उचलली आणि पुढीत बांधली न्यावी घरी म्हणून, आता मी काय केलंय, थोडंसं काय मी चुकीचं वर्तन केलंय, बरोबर आहे की नाही? तर त्याचा मी गवगवा करेन का? सांगेन का मी आणली खडीसाखर उचलून, आणली खडीसाखर उचलून? पण हेच जर मी जाताना 10 रुपयाचं खडीसाखरचं पाकिट घेतलं तर मात्र मी असं पिशवीतून काढेन, सगळ्यांना बघेन कोण माझ्याकडे बघतंय कोण नाही, मग ते पाकिट खोलेन, मग मी त्या खडीसाखरेच्या डब्यात होतेन. देवासाठी आणले 10 रुपयाची खडीसाखर, गवगवा. चांगलं कर्म, दान धर्म सगळं योग्य आहे, पण त्याच्या मागे ना एक छोटासा शत्रू आहे जो दिसतो छोटा पण त्याचं स्वरूप मात्र मोठं आहे. तो म्हणजे हा अहंकार जो लपलेला आहे ना, तो खूप मोठा गवगवा. गवगवा आपण करतो ना, तो याचा गवगवा करतो. म्हणून सत्कर्म करताय सावधान, बघा गवगवा करताय की नाही. गवगवा नका करू कधी. आणि आपण माणूस इतका हुशार असतो, मी नालायक बोलली मगाशी, आता त्यालाच मी हुशार म्हणतेय. तो ना पाप करतो ना, पाप तो असं मोठं करतो आणि छोटं सत्कर्म छोटंसं करतो, आणि पाप मात्र बोलत नाही, शांत बसतो. आणि छोट्याशा सत्कर्माचा मात्र एवढा गवगवा करतो की विचारू नका. म्हणून आधी यज्ञ कोण आहे ते समजून घे आणि गवगवा करायचा थांबव. गवगवा करायचा थांबव, शांती बाळग. सत्य नडेला, आज यांचं उदाहरण दिलं, आज तुम्हाला संत बहिणाबाईंचं उदाहरण दिलं, आणि तो रस्त्यातला खड्डा मुजवणाऱ्याचं उदाहरण दिलं. तीनही उदाहरणं आधी यज्ञाच्या माध्यमातून चांगलं कर्म करण्यासाठी आपल्याला प्रेरणा देणारी आहेत. आणि याच श्लोकांवरती आपण पुढे बोलणार आहोत. जर कोणाला काही बोलायचं असेल तर तुम्ही चटकन बोलू शकता. येस, थोडासा डिस्टर्बन्स आला, आय ॲग्री, पण कांट हेल्प इट. ताई तुम्ही मला थोडा मिस झाला, मी actually विसरून गेले ताई, तुम्ही माझ्या कामातच होते. अच्छा. एकदम आठवलं घड्याळ. हो. होता. आणि आज आपण मेसेज पण टाकला नाही या सगळ्या घाईमध्ये, बरोबर. मी खरं विसरले, माझ्या डोक्यातच आलं नाही ते. तुम्ही कालपर्यंत होतं लक्षात, तुम्ही जेव्हा मेसेज केला आणि नंतर मी विसरूनच गेले. काही हरकत नाही, पण आतमध्ये कोणीतरी होतं ना ज्याने तुम्हाला आठवण दिली, अरे सेशन आहे. हा, तो भगवंत आहे, तो भगवंत आहे, ओळखा, तो भगवंत आहे. तुम्ही लक्षात पाठ करून काही लक्षात नाही राहणार आहे, आतमध्ये कोणीतरी आहे बघा. ती सूक्ष्म धागा आहे ना, पकडायचा प्रयत्न करा, तो भगवंत आहे. एक्झॅक्टली लाईक तुम्ही आता जे म्हणाला ना की म्हणजे हे आत्मा सगळं भोगतोय, पण आत्मा ऍक्च्युली स्वतःहून नाही भोगत, तो जे शरीराला भोग घडवतो, पण तो तिकडेच असतो. आपल्याला कळतंय ह्या सगळ्या गोष्टी. ही ड्युअल कॉन्सेप्ट जी आहे ना, की म्हणजे आत्मा आहे आतमध्ये, पण आत्मा काही भोगत नाही, तुझं शरीर भोगते, पण तो ऍक्च्युली आत्माच भोगतोय. एक्झॅक्टली, भोगता तोच आहे, कारण तो यज्ञापासून जे फळ मिळणार आहे ते आत्म्यासाठीच आहे. कारण पुढच्या वासनांची जो बाहेरचं जे मन विचार करते त्या मनानुसार गती त्या आत्म्यालाच मिळणार आहे ना. पुढचा जन्म घ्यावा लागणार आहे ना, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तो त्यालाच करावा लागणार आहे. पण हे समजतं की म्हणजे ऍक्च्युली माहिती असतं, पण जेव्हा तुम्ही असं उदाहरण देऊन सांगता हा. क्लिअर होतं. आणि तुम्हाला आता अनुभव पण आला की नाही, आठवण करून दिली. सूक्ष्म दोरा पकडायचा. जनाबाई म्हणते ना की मी तुला दरीला पंढरीचा चोर, गळा बांधोनी या दोर. गळ्याला दोर बांधलाय, तो भक्तिभावाचा नंतर दृढ होतो ना, दृढ म्हणजे दोर होतो ना, तेव्हा तो भक्तिभावाचा असतो. सुरुवातीला सूक्ष्म असतो, पकडावा लागतो त्याला, एकदम सूक्ष्म असा पकडून बाहेर काढावा लागतो. इथेच तू भगवंता असा. बरोबर. येस, खूप छान उदाहरण देतात ताई तुम्ही, छान वाटलं मला. हे बोलायला काही आवडलं ना, हा. खरंच. दिस इज द क्ल्यू ॲक्च्युली. मी तुम्हाला ना हे पाठवली नाही पीपीटी, मी पाठवते. बोला, कोणाला काही बोलायचं आहे अजून? नाही, चुकून लागला की मी सकाळ रोज मोबाईल ऑन केला नव्हता. अच्छा. गीता प्रवचन मग लगेच जॉईन झालं. हो, असं होतं कधी कधी, होतं. आता सगळ्यांनी याच नोटवरती भगवंताला पकडा, की जो आठवणीत आणून देतोय ना पटकन. आपण करतोय काहीतरी महत्वाचं तरी पण डोक्यात कुठेतरी वीज चमकते, तो भगवंत आहे. तो संचिताच्या माध्यमातून तुम्हाला आठवण पण करून देतो. हा, संचित कर्म, प्रारब्ध कर्म, त्या सगळ्या दलदलीतून आपल्याला सत्कर्माची वाट मोकळी करून देतो. बघा, आपल्याला आलं का मेसेज, आला का सगळ्यांनी? बघा, अध्यात्म शरीर इंद्रिय आधिभूत जगत
आदिदैव इंद्रियांच्या देवता म्हणजेच जीव, जीव आहे ना जीव, तो म्हणजे आदिदैव. आणि खाली बघा आदियज्ञ आतील भोगता आत्मा म्हणजेच शिव. जीवाचं शिवाशी मिलन होऊ शकतं, पण मध्ये कोण उभं आहे? हे जगत उभं आहे सगळं. त्याच्यानंतर डोळे पाहणे, अग्नी, सूर्य सगळ्यांची देवतांची नावं लिहिलेली आहेत. आणि सगळ्यात खाली महत्वाचं लिहिलंय आदी शब्द आपण स्वतःमधील पाहिला पाहिजे, मग त्याची अभिव्यक्ती बाहेर कशी आहे हे जाणून घेतलं पाहिजे. आत्मा, भूत, दैव, यज्ञ हे सगळं आपण एक्सप्लेन केलंय आज. सो सगळ्यांनी याच्यावरती चिंतन करा. नुसतं G3 सेशन अटेंड करणं इम्पॉर्टंट नाही आहे, त्याच्यानंतर चिंतन सुद्धा झालं पाहिजे. चिंतन करत राहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं आजचा श्लोक पाठ करा. अंतकालीच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयाती समद्भावम याती नास्त्यत्र संशयः. हा श्लोक सगळ्यांनी पाठ करा. अजिबात मागे पुढे बघू नका. एक 10-15 वेळा बोलत राहा. 2-4 वेळा बघून बोला, नंतर न बघता बोला, होऊन जाईल. ओके. सो अशा प्रकारे झालेली सेवा मी भगवंताच्या चरणी आणि तुम्ही सर्व श्रोते सज्जनांच्या अंतःकरणामध्ये जो परमात्मा विराजमान आहे त्याच्या चरणी अर्पण करेन. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.